ओके, वेलकम बॅक. सो 12 स्टँडर्डचा आपला असणार जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. आपला कोणता टॉपिक चालू आहे? सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. ओके, सगळ्यांना दिसतं का बघा? कम्प्लीट दिसतंय, क्लॅरिटी आहे. ओके, गुड. सो सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मधलं एक्झाम्पल 6.2 मी तुम्हाला सॉल्व्ह करण्याकरिता सांगितलेलं होतं. कुठलं एक्झाम्पल 6.2 सगळ्यांनी मला वाटतं सॉल्व्ह केलं असेल. आणि एकदा जस्ट आपण लिटरली थोडंसं फास्ट म्हणजे थोडंसं स्पीड घेणार मी, कारण की आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे. हे एक्झाम्पल तुम्हाला मी सॉल्व्ह करायला सांगितलं होतं. बघा काय काय दिलं होतं. ए प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हल्स ऑन अ स्ट्रेचड स्ट्रिंग. समजा आता ही काय आहे, एक स्ट्रेचड स्ट्रिंगवरती प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय होते, ट्रॅव्हल होते. ए प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हल्स ऑन अ स्ट्रेचड स्ट्रिंग. ए पार्टिकल ऑन दी स्ट्रिंग टेक्स 4 मीटर सेकंड टू मूव्ह फ्रॉम इट्स मीन पोझिशन. आता हे बघा, ही मूळची जी आहे ती काय आहे, मीन पोझिशन आहे, टू वन ऑफ इट्स एक्स्ट्रीम पोझिशन. So the distance between two consecutive points on the string which are at their mean positions at a certain time instant is 2 cm. So find frequency, wavelength and speed of the wave. So example मध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे बघा, काय विचारलेलं आहे. सो हिअर फाइंड द फ्रिक्वेन्सी, जे त्याची फ्रिक्वेन्सी विचारले, त्यानंतर त्याची वेवलेंथ पण विचारली आणि स्पीड ऑफ द वेव्ह. ठीक आहे. तर हे ए डायग्रॅम बघा, 4 मीटर पर सेकंड टाईम, आणि दुसऱ्या डायग्रॅमनुसार त्याचं डिस्प्लेसमेंट किती आहे मधलं असणारं ते बघा. सो ते किती आहे डिस्प्लेसमेंट, 2 सेंटीमीटर. ए बी सी या त्याच्या काय दिलेले आहेत पोझिशन. सो पार्टिकल टेक्स 4 × 10⁻³ सेकंड टू ट्रॅव्हल फ्रॉम इट्स मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन. बरोबर आहे. सो दिस इज अ क्वार्टर ऑफ द कम्प्लीट ऑसिलेशन. करेक्ट. ओके. सो हेन्स द पार्टिकल टेक 4 × क्वार्टर म्हटल्यानंतर बघा 16 × 10⁻³ टू कम्प्लीट 1 ऑसिलेशन. सो झालं, आन्सर आपलं आलं. सो देअरफॉर फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ पिरियड, तो काय तो 62.5 1/16. आता बी या फिगरमध्ये जर बघितलं आपण, ओके, सो ॲट शोन इन फिगर बी, point A, B and C correspond to its mean positions, but the string is moving in one direction at point A and the opposite direction at point B. So thus out of the two consecutive particles at their mean positions, one will be moving upwards while the other will be moving downwards. So distance between them is 2 cm. आता हे किती सिंपल आहे बघा, डायग्रामनुसार ते आपण सांगू शकतो. So distance between the direction will be 4 cm येणार. So wavelength lambda is equal to 0.04 meter. So speed of the wave v is equal to n lambda. n ची व्हॅल्यू आणि लॅम्बडाची व्हॅल्यू 2.5 मीटर पर सेकंड दिला आन्सर. ओके. सो नेक्स्ट पॉईंट आपला आहे स्टेशनरी वेव्स. सो आपला नेक्स्ट जो पॉईंट आहे अतिशय महत्त्वाचा आहे, आणि तो पॉईंट कोणता बघा, स्टेशनरी वेव्ज. सो त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ज. फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ज. सो स्टेशनरी वेव्स कशा फॉर्म होतात हे इथं आपल्याला बघायचं. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण त्याची डायग्राम प्लॉट करू.
हे बघा युट्यूबचं लेक्चर तुम्ही पाहत असताना तुम्ही सुद्धा डायग्रॅमचा मॅक्झिमम प्रॅक्टिस करा, कारण की डायग्रॅम असल्याशिवाय तुम्हाला एक्सप्लेनेशन ॲक्च्युली बोर्डाचा नियमच आहे, ज्या ज्या ठिकाणी डायग्रॅम आहे ते डायग्रॅम असेल तर पुढचा पॉईंट चेक केला जातो, डायग्रॅम असेल तर पुढचा पॉईंटच चेक केला जात नाही. सो जिथे जिथे डायग्रॅम आहे तिथं मोस्टली तुम्हाला डायग्रॅम काढाव्याच लागणार. सो मी ज्यावेळी आता हे लेक्चर आपलं चालू आहे तुम्ही फटाफट माझ्याबरोबर त्या डायग्रॅमसुद्धा काढायच्या आहेत. मग तुम्ही हा व्हिडिओ कोणत्याही वेळेत बघत असाल तर तुम्ही सुद्धा हे डायग्रॅम काढणं गरजेचं आहे. सो फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्हज बघा तरी डायग्रॅम. सो फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्हज आपण इथे काय करतोय, ड्रॉ करतोय. आता याचे खूप एक्झाम्पल आहेत. समजा दोन मुलींच्या हातामध्ये दोरी असेल आणि त्या दोन्ही बाजूने दोरी फिरवत असतील आणि एखादी मुलगी बघा मध्ये जम्प करत असते. आता ते वेव्हचं फॉर्म कसं असतं, सो हे कसं आहे, एखादं लूप सारखं आपल्याला दिसतं. सो लूप सारखं दिसतं म्हणजेच काय, तर त्याच्यामध्ये काय तयार होतात, वेव्हज फॉर्म होतात. म्हणजे बघा दोन्ही मुलींच्या मध्ये हातामध्ये जर दोरी असेल, ओके, समजा दोन मुलींच्या हातामध्ये जर दोरी असेल आणि त्या दोरी जर काय करत असतील, मूव्ह करत असतील पाठीमागेसारख्या थोडंसं. सो जेव्हा त्या मूव्ह करतात आणि एखादी असणारी मुलगी किंवा एखादी असणारा मुलगा तो काय करतो, त्याच्यामध्ये जम्प करतो. सो त्याच्यामध्ये काय तयार होतं, लूप फॉर्म होतो. काय फॉर्म होतो, लूप फॉर्म होतो. ओके, सो म्हणजे एक स्टेशनरी काय तयार होतात त्याच्यामध्ये, वेव्हज. आता डॉटेड लाईन आहेत आणि एक आहे भरीव लाईन. आता याच्यामध्ये काय तयार झालेलं आहे, तर जनरली याच्यामध्ये काय तयार होतात, तर त्या ठिकाणी लूप्स तयार होतात. ओके, तर इथं आपल्याला काय तयार झाले, सो नंबर ऑफ लूप्स आर फॉर्मड हियर. म्हणजे एक कशी लाईन आहे, पूर्ण त्याच्यामध्ये भरीव लाईन दिसते, आणि दुसरी लाईन जी आहे बघा अप डाऊन, ती कशी आहे, डॉटेड लाईन आहे. सो इट इज कॉल्ड एज अ स्टेशनरी वेव्ह. सो अशा प्रकारचे जे वेव्हज आहेत त्यालाच आपण काय म्हणतोय आपण, स्टेशनरी वेव्हज असं म्हणतो. ओके, सो आता याच्यामध्ये नोट्स आणि अँटी नोट्स सुद्धा फॉर्म होतात, ते आपण इथे दाखवू. त्याला तो घेऊन फिरा असं त्याला मान्य नाही. आता याच्यामध्ये ज्या ठिकाणी लूप एकत्र येतात त्याला आपण काय म्हणतो, नोड्स असं म्हणतो. ओके, सो बघा हे पॉइंट्स काय झाले, एकत्र आले. when two waves are interfere so their displacement is 0. आता दोन पॉइंट ज्यावेळी एकत्र आलेले आहेत त्यावेळी त्याचं असणारं जे डिस्प्लेसमेंट आहे ते काय होणार, बाय डिस्प्लेसमेंट 0 होणार. त्याला आपण नोड म्हणतो.
आणि ज्या ठिकाणी त्याच्या मेन पोझिशन पासून असणारा मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे. आता हे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कसं आहे, हे बघा असं मॅक्झिमम, तर याला आपण काय म्हणतो अँटीनोड. हा काय झाला अँटीनोड, आणि इथं असणारा तो काय झाला नोड झाला. ओके, सो हा अँटीनोड असेल, म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये असणारं जे डिस्प्लेसमेंट आहे ते कसं आहे मॅक्झिमम आहे, आणि इथं असणारा जो पॉइंट आहे याला आपण काय म्हणतो नोड असं म्हणतो. सो हे झाले फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्हज ऑन स्ट्रिंग्स, म्हणजे एखादी दोरी असेल. आता हे बघा मेलचा एक्सपेरिमेंट असतो तुम्हाला प्रॅक्टिकलला. ओके, आता मेलचा एक्सपेरिमेंट जो प्रॅक्टिकल आहे त्यावेळी मी तुम्हाला ह्या स्टेशनरी वेव्हज कशा फॉर्म होतात हे मी तुम्हाला दाखवणार आहे. अप्लाय केलेलं जे व्हायब्रेशन आहे ते अप्लाय केलेलं व्हायब्रेशन जर दिलेल्या डिरेक्शनला स्ट्रिंगला जर समजा कसं असेल परपॅन्डिक्युलर असेल तर त्याच्यामध्ये समजा 3 वेव्स तयार होत असतील, आणि जर पॅरल केलं तरच त्याच्यामध्ये 6 वेव्स तयार होतात. खूप एक्झाम्पल्स आहेत त्याचे लूपचे. समजा तुमच्या दोघांच्या हातामध्ये 2 एंड्स घेतले आणि तुम्ही जर ती दोरी समजा अशी अशी नागमोडी वळणाने जर मूव्ह केली तरी सुद्धा बघा लूप्स तुम्हाला दिसू शकतात. ओके, सो ऍक्च्युली हे काय आहे त्याचे व्हायब्रेशन आहेत. सो इमॅजिन अ स्ट्रिंग स्ट्रेच्ड बिटवीन 2 फिक्स्ड पॉइंट्स. बघा काय इमॅजिन करा, इमॅजिन द स्ट्रिंग इज फिक्स्ड बिटवीन द 2 रिजिड पॉइंट्स म्हणा किंवा फिक्स्ड पॉइंट्स मध्ये आपण काय केले, हे स्ट्रिंगचे 2 एंड्स फिक्स केले. इफ द स्ट्रिंग इज पुल्ड ॲट द मिडल अँड रिलीज्ड, समजा आता ह्या 2 टोकाच्या मध्ये स्ट्रिंग आपण बसवली आहे आणि ती स्ट्रिंग मी मिडलला एक्झॅक्ट काय केली बघा अशी पुल केली, खेचली. दृश्यमानांची दोरी कशी काय केली जाते, खेचली जाते, त्याचा टर्न का सोडल्यानंतर काय होतं व्हायब्रेशन्स तयार होतात. तसं याच्यामध्ये सुद्धा काय होणार बघा, इफ द स्ट्रिंग इज पुल्ड ॲट द मिडल अँड रिलीज्ड, सो वी गेट व्हॉट इज नोन ॲज अ स्टेशनरी वेव्ह. सो तो जो पॅटर्न भेटणार आहे बाळांनो तो म्हणजेच काय असेल ना, ती वट स्टेशनरी वेव्ह असणार आहे. सो रिलीजिंग ऑफ स्ट्रिंग प्रोड्युसेस प्रोग्रेसिव्ह वेव्स. एकच मिनिट मी थोडंसं काय करेन झूम करेन म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसते. ओके, सो हा काय झाला पॅटर्न स्टेशनरी वेव्स. सो दिस इज द फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह. Releasing of string produces 2 progressive waves traveling in opposite directions. So these waves are reflected at the fixed ends. ते दोन्ही बाजूला काय होणार आहेत रिफ्लेक्टेड होणार आहेत. Initially and their reflected waves combine to produce a stationary waves. So this is the 2 sides arrows indicate motion of the particles of the string. म्हणजे या ठिकाणी असणारे जे काय आहे ती त्याची मेन पोझिशन आणि 2 साइड arrow जे दाखवले जातात. काय दाखवलं जातं 2 साइड arrow जे दाखवले जातात ते 2 साइड arrow म्हणजे त्या पार्टिकलचं असणारं जे काय आहे ते डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे त्या ठिकाणी दाखवलेला 2 साइड arrow. So this is the formation of stationary waves on the string. This is the formation of stationary waves. Formation of stationary waves on the string. Waves on the string. This is the formation of stationary waves on the string. Okay. So next आपला याच्यामध्ये त्याचा आहे काय इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन अ स्टेशनरी स्ट्रिंग. सो आपल्याला ते नेक्स्ट साईडला बघायचं. ओके, सो मी थोडंसं काय करेन खालती घेतो. हेडिंग काय बघा आता आपलं असणार हेडिंग. ओके, सो नेक्स्ट बघा आपला पॉइंट. एक मिनिट थोडंसं फोकस केलं पाहिजे. इकडचं दिसते का दिसते गुड. सो आपलं हेडिंग बघा आता इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह आता स्टेशनरी वेव्ह फॉर्म कशा होतात हे आपण बघितलं, म्हणजे कशा दिसतात त्याचं आपल्याला आता इक्वेशन मिळवायचं आहे. सो इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह कशावरती ऑन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. ऑन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. ऑन अ स्ट्रेच्ड स्ट्रिंग म्हणजे ताणलेल्या दोरीवरती ह्या जे स्टेशनरी वेव्हज तयार होत आहेत. सो या स्टेशनरी वेव्हज कशा तयार होतात त्याचं इक्वेशन काय हे आपल्याला बघायचं आहे.
सो आता आपण कन्सिडर केलेलं होतं त्यानुसार. सो हिअर कन्सिडर टू सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स ऑफ इक्वल अँप्लिट्यूड ए. तर या ठिकाणी आपण समजा दोन प्रोग्रेसिव्ह वेव्स कन्सिडर करणार की ज्या दोन्हीचा असणारा जो अँप्लिट्यूड आहे तो अँप्लिट्यूड कसा असेल, सेम असणार आहे. सो अँप्लिट्यूड त्याचा कसा असणार आहे, सेम. तो किती आहे बघा, स्मॉल ए. सो कन्सिडर टू सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स. दोन सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स आपण कन्सिडर करणार. त्याचं इक्वल अँप्लिट्यूड असेल ए आणि ज्याची वेवलेंथ पण काय असणार आहे बघा, त्याची वेवलेंथ काय असेल, लॅम्बडा. प्रॉपगेटिंग ऑन अ लॉंग युनिफॉर्म स्ट्रिंग इन अपोजिट डिरेक्शन्स. ओके, त्या काय होणार आहेत, अपोजिट डिरेक्शनमध्ये प्रॉपगेट होणार आहेत. सो द इक्वेशन ऑफ वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द एक्स ॲक्सिस इन द पॉझिटिव्ह डिरेक्शन इज गिवन बाय. आता हे बघा, हे जनरली तुम्हाला जुन्या 11वीच्या सिलेबसमध्ये झालेलं आहे, त्यामुळे पुढचे इक्वेशन दिले ते आपण आधी लिहू. सो द इक्वेशन ऑफ अ वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द एक्स ॲक्सिस इन पॉझिटिव्ह डिरेक्शन. So the equation of a wave. आता हे कुठं, एक्स ॲक्सिसला पॉझिटिव्ह डिरेक्शन, एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शन. सो इक्वेशन ऑफ अ वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द एक्स ॲक्सिस. इक्वेशन ऑफ द वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द एक्स ॲक्सिस. ट्रॅव्हलिंग अलॉंग द, कशा ट्रॅव्हलिंग होतात, अलॉंग द एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला traveling along the x-axis in the positive direction. In the positive direction. त्याची डिरेक्शन कशी आहे, x axis च्या पॉझिटिव्ह डिरेक्शनला जर त्या वेव्ह जात असतील. सो देअरफॉर इक्वेशन काय आहे बघा, y1 इज इक्वल टू a sin into bracket 2 pi into bracket nt minus x upon lambda ब्रॅकेट कंप्लीट. याला आपण काय म्हणू, इक्वेशन नंबर फर्स्ट. आता हे तुम्ही म्हणत असाल कसं, तर गेल्या वर्षीच्या 11वीच्या सिलेबसमध्ये हे आपण बघितलेलं आहे. आता तुमचे जे 11वीचे शिक्षक असतील त्यांनी तुम्हाला हे घेतलेलं आहे. ओके, मग तेच इक्वेशन आपण इथं लिहिलं. सो काय म्हटलं बघा, हिअर कन्सिडर टू सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ज. आपण काय म्हटलं, एक दोन सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ज आहेत ऑफ इक्वल अँप्लिट्यूड. त्या दोन्ही सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं अँप्लिट्यूड कसं आहे, ए इतका आहे अँड वेवलेंथ लॅम्बडा. आणि दोन्ही वेव्हची वेवलेंथ जी आहे ती वेवलेंथ काय आहे, लॅम्बडा इतकी आहे. दे आर प्रॉपोगेटिंग ऑन अ लॉंग युनिफॉर्म स्ट्रिंग इन अपोजिट डिरेक्शन. बघा, ते एका लॉंग युनिफॉर्म स्ट्रिंगवरून प्रॉपोगेट होतात, मात्र दोघांची डिरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. आता हे बघा, हे आपल्याला माहिती आहे पाहिजे. 2 पाय बाय लॅम्बडा म्हणजेच काय असतं, के असतं, आणि 2 पाय एन म्हणजे काय असतो, ओमेगा, हे आपल्याला माहिती आहे. सो द इक्वेशन ऑफ वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द एक्स ॲक्सिस इन द पॉझिटिव्ह डिरेक्शन इज गिवन बाय y1 इज इक्वल टू a sin 2 पाय nt मायनस x अपॉन लॅम्बडा. याला आपण म्हटलं इक्वेशन नंबर 1. तसंच आपल्याला इक्वेशन ऑफ अ वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द एक्स ॲक्सिस इन निगेटिव्ह डिरेक्शन बघायचं आहे. सो निगेटिव्ह डिरेक्शनमध्ये काय होणार, त्याचं मायनस एक्सचा आहे तो अगेन मायनस होणार. सो मायनस मायनस प्लस होणार. सो वेन दीज वेव्ज इंटरफिअर, जेव्हा ह्या दोन्ही वेव्ज काय होतील, इंटरफिअर होणार. So when these waves are interfere, the resultant displacement of particle of the string is given by the principle of superposition of waves. So दोघांचे काय घेणार आपण, ॲडिशन घेणार. सो आपल्याला हे पण माहीत पाहिजे बघा, साइन सी प्लस साइन डी. साइन सी प्लस साइन डी काय असतो, 2 इंटू साइन ऑफ सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी अपॉन 2. काय फॉर्म्युला सांगितला मी तुम्हाला, साइन सी प्लस साइन डी. साइन सी प्लस साइन डी म्हणजेच काय, 2 साइन ऑफ सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी अपॉन 2. सो त्याच्यानुसार आपल्याला ते पुढचं काय होणार, त्याचे असणारे एक्सप्रेशन भेटणार आहेत. सो दॅट इज ट्वाइस ए साइन ऑफ 2 पाय एन टी कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. सो ट्वाइस ए कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इंटू साइन ऑफ 2 पाय एन टी असं सुद्धा आपण लिहू शकतो. सो 2a कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा याला आपण ए म्हटलं. सो इक्वेशन होईल बघा, y इज इक्वल टू a sin 2 पाय एन टी आणि ओमेगा म्हणजेच 2 पाय एन. सो y इज इक्वल टू a sin ओमेगा टी. सो दिस इज द इक्वेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह विच यूज रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ड्यू टू 2 सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स. सो आता आपण हे ऑन बोर्ड आपण सॉल्व करू. आता हे इक्वेशन नंबर 1 म्हटलं आपण. ओके, काय म्हटलं बघा, सो हिअर कन्सिडर
टू प्रोग्रेसिव्ह वेव्स, दोन प्रोग्रेसिव्ह वेव्सचा विचार केला आपण. सो वेन these two progressive waves are traveling on a same uniform string, एकाच युनिफॉर्म स्ट्रिंग वरती अपोजिट डिरेक्शन मध्ये जर त्या वेव्स इंटरफेअर होत असतील, ट्रॅव्हलिंग होत असतील, सो स्टेशनरी वेव्स त्याच्यावरती काय होणार आहेत, फॉर्म होणार आहेत. ओके, सो बघा, सो द इक्वेशन ऑफ अ वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द एक्स ॲक्सिस. मग आता काय बघायचं आपल्याला, त्याच्यामध्ये असणारी इक्वेशन ऑफ द वेव्ह. सो इक्वेशन ऑफ द वेव्ह ट्रॅव्हलिंग अलॉंग द एक्स ॲक्सिस इन द पॉझिटिव्ह डिरेक्शन, काय असते इक्वेशन, y1 इज इक्वल टू a sin 2 pi nt minus x upon lambda. सो अगेन आपण काय म्हणू शकतो, थोडंसं झूम करूया म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसतं. काय बघा, y1 इज इक्वल टू a sin 2 pi nt minus x upon lambda. सो y2 इज इक्वल काय भेटलं बघा. So the equation of a wave, so equation of a wave traveling along axis tools along the x-axis. So the equation of the wave traveling along the x-axis, in the negative direction. आता इथे डिरेक्शन कशी असेल, समजा त्याची निगेटिव्ह असेल तर इक्वेशन काय होणार. सो y2 इज इक्वल टू a sin काय होणार बघा 2 pi. y2 इज इक्वल a sin 2 pi into bracket nt plus x upon lambda. आता इक्वेशन काय होणार, y2 इज इक्वल a sin into bracket 2 pi nt plus x upon lambda. याला आपण म्हणू इक्वेशन नंबर सेकंड. आता बघा, वेव्ह तीच आहे, सिंपल ऑर एक वेव्ह जाते अलॉंग एक्स ॲक्सिस पॉझिटिव्ह डिरेक्शनला, दुसरी वेव्ह जाते अलॉंग वाय ॲक्सिस निगेटिव्ह डिरेक्शनला, म्हणजे त्याच्यामध्ये स्टेशनरी वेव्स फॉर्म झाला. सो अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन प्रिन्सिपल, सो देअरफॉर बघा आपण इकडे लिहू शकतो. सो अकॉर्डिंग टू काय म्हणतो मी, सुपरपोजिशन प्रिन्सिपल, त्याच्यानुसार आपण काय लिहू शकतो बघा. अकॉर्डिंग टू superposition of waves, मग बघा सुपरपोजिशन ऑफ वेव्स नुसार, अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन ऑफ वेव्स नुसार आपण काय करू शकतो, तर त्याच्यामध्ये असणाऱ्या सगळे जे काय डिस्प्लेसमेंट्स आहेत त्यांची काय घेऊ शकतो आपण, ॲडिशन. सो अकॉर्डिंग टू सुपरपोजिशन ऑफ वेव्स द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, सो रिझल्ट डिस्प्लेसमेंट काय असेल, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट इज y. सो y इज इक्वल टू काय होणार बघा त्यांची ॲडिशन, y1 प्लस y2. So resulting displacement y is equal to y1 plus y2. So y is equal to y1 ची व्हॅल्यू काय आहे बघा, a sin into bracket 2 pi. y1 ची व्हॅल्यू आपण लिहितो सुपरपोजिशन प्रिन्सिपल नुसार समेशन असते. सो a sin 2 pi into bracket nt minus x upon lambda plus y2 ची व्हॅल्यू काय आहे सांगा, a sin 2 pi into bracket nt plus x upon lambda. ओके, सो आपण इथं काय घेणार, दोघांची ॲडिशन घेणार आहे. सो आता हे काय झालं, सो हिअर बाय युजिंग sin c plus d. आता इथं आपण काय वापरणार आहे, युजिंग sin c plus d. सो त्याचा जर फॉर्म्युला आपण वापरला तर ते काय होईल बघा. So using sin c plus d, here using sin c plus sin d, काय फॉर्म्युला sin c plus sin d चा, 2 into sin of c plus d
divided by 2 into cos of c minus d divided by 2. Sin c plus sin d चा फॉर्म्युला काय 2 into sin of c plus d divided by 2 into cos of c minus d divided by 2. So therefore y is equal to a into sin of या दोघांची बेरीज होईल डिवाइडेड बाय 2 परत या दोघांची cos into या दोघांची वजाबाकी डिवाइड बाय 2. सो हे बघा इथं मी 2 पाय nt आतमध्ये घेतलं तर 2 पाय nt minus 2 पाय x upon lambda plus 2 pi nt minus 2 pi x upon lambda divided by 2. C plus d लिहिलं बघा a as it is. Okay. So इथं काय आहे 2 into sin of 2 into sin of म्हणजे 2 into a sin असे ना 2 sin ना फॉर्म्युला सो 2 into a sin. सो पहिल्यांदा मी 2 पाय आतमध्ये घेतला सो 2 पाय आतमध्ये गुणलं 2 पाय nt 2 पाय आतमध्ये गुणलं 2 पाय x upon lambda प्लस 2 पाय nt प्लस 2 पाय सॉरी प्लस आहे इथं प्लस 2 पाय x upon lambda डिवाइड बाय 2 इनटू cos of हे बघा दिसतं कसं आहे ना इनटू cos of. आता काय होणार बघा cos of मध्ये सुद्धा C काय आहे बघा C अगेन मल्टिप्लाय करा 2 पाय nt मायनस 2 पाय x अपॉन लॅम्डा C लिहिला मायनस d 2 पाय nt मायनस आतमध्ये गेला 2 पाय x अपॉन लॅम्डा मायनस इथंच ठेवला मी समजा तर आतमध्ये काय येणार आहे 2 पाय nt प्लस 2 पाय x अपॉन लॅम्डा मायनस आतमध्ये गेल्यामुळे काय झालं हे मायनस झालं आणि प्लसचं काय होईल मायनस. ओके डिवाइडेड बाय काय राहणार सांगा आपण सो डिवाइडेड बाय 2 राहणार. सो y इज इक्वल टू 2a sin into 2 पाय nt प्लस 2 पाय nt कॅन्सल होईल 2 पाय nt प्लस 2 पाय nt काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये सुरुवातीचा बघा 2 पाय x अपॉन लॅम्डा ओके सॉरी 2 पाय nt प्लस 2 पाय nt म्हणजे 4 पाय nt ना 4 पाय nt 2 पाय nt प्लस 2 पाय nt 4 पाय nt अपॉन हा 2 आणि हे मायनस 2 पाय x अपॉन लॅम्डा आणि प्लस 2 पाय x अपॉन लॅम्डा कॅन्सल इनटू cos ऑफ सो इथं काय होणार बघा 2a ॲज इट इज 2a साइन इंटू आता 2 पाय nt प्लस 2 पाय nt काय होईल कॅन्सल होईल. सो सॉरी मायनस 2 पाय x अपॉन लॅम्डा मायनस 2 पाय x अपॉन लॅम्डा कॅन्सल होणार. सो राहणार काय फक्त 4 पाय nt अपॉन 2. ओके सो इक्वेशन आपण कसं लिहू शकतो सो इक्वेशन कॅन बी रिटन ॲज 2a साइन ॲज इट इज सो 2 पाय nt प्लस 2 पाय nt वरचं इक्वेशन 4 पाय nt अपॉन 2 इंटू कॉस ऑफ. आता आपल्याला काय लिहायचं इथं कॉस ऑफचं इक्वेशन लिहायचं आहे. कशाचं इक्वेशन लिहायचं आहे कॉस ऑफचं. ते कसं लिहिणार आपण कॉस ऑफचं इक्वेशन बघा इकडं. सो देअरफॉर खडू हां ओके 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 ओके
आता हा झाला आता इंटू कॉस ऑफ 2 पाय एन टी मायनस 2 पाय एन टी इथं मात्र कॅन्सल होईल. आता हे बघा मायनस मायनस काय होणार दोघांची ॲडिशन. सो मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा मायनस 2 इंटू 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा म्हणजे काय होईल बघा ते इंटू ब्रॅकेट बघा मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा मायनस 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा म्हणजे मायनस 2 टाइम्स 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा म्हणजे काय होणार मायनस 4 पाय x upon lambda divided by 2. Okay. So y is equal to 2a sin of the y is equal to 2a sin of. Okay. दिसते का खालचं